पाहायला मिळत आहेत. एक महत्त्वाची लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. एका बाजूला शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करत असताना त्यांच्या विपक्षामध्ये जयनमान गावठण या दोन टीममधील हे द्वंद्व युद्ध या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मॅच या ठिकाणी सुरुवात होते. पहिल्या षटक घेऊन महेश गोलंदाजी मार्कवरती दाखल झाल्यात. फर्स्ट ओव्हरमध्ये इन ॲक्शनमध्ये आपण पाहू शकणार आहोत त्यांना. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग होती. बॅटर आपण पाहू शकतायत मिस्टर आदरणीय उमेशजी पाटील मॅन फ्रॉम अमेरिका ह्यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राईज प्रत्येक कॅचसाठी आणि त्याचबरोबर प्रत्येक विकेटसाठी. फक्त शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव या टीमसाठी हे कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळते. उमेशजी पाटील आणि त्याचबरोबर आशिषजी गरत मॅन फ्रॉम अमेरिका यांच्या मदतीतून आपण हे कॅश प्राईज पाहतोय. मॅच या ठिकाणी सुरुवात होते बरोबर 10:36 घड्याळामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. टायमर या ठिकाणी सेट केले गेले. फर्स्ट बॉल पहिलाच बॉल ऑफसाईडला क्रॅकिंग स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला या ठिकाणी पाठवले गेले. 4 धावांकरिता चौकार. तुषारच्या बॅटमधून एक चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. ऑफस्टमच्या बाहेर बॉल होता. चांगला पीक केला. स्पॉटला पीक केला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला हा ठोकलाय चौकार. चांगली सुरुवात या ठिकाणी झाली. बॅटर आपण पाहू शकतायत मिस्टर तुषार आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या बॅटमधून हा चौकार आलाय. इथून स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जाईल लॉंग ऑन मध्ये. घनश्याम त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतायत. तत्पूर्वी एकच धाव ह्या बॉलवरती मिळेल. एकेवरतीच संतुष्ट व्हावं लागणार. 2 बॉल्सचा एकंदरीत खेळ मैदानामध्ये झाला आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 5 या आकड्यावरती. एक चांगली सुरुवात या ठिकाणी करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि मागच्या 2 बॉलवरती जे सेन्सिबल क्रिकेट आपण पाहिलं. पहिल्या बॉलवरती चौकाराला, दुसऱ्या बॉलवरती सिंगल घेतली म्हणजे धावा येणं गरजेचं आहे. धावा कशी येऊत ते धावा येणं गरजेचं आहे. पुढचा बॉल चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. महेश सुद्धा कमी नाही आहेत कारण महेशमध्ये सुद्धा ती गुणवत्ता या ठिकाणी आहे. ती गुणवत्ता दाखवण्याचा प्रयत्न ते मैदानाच्या आतमध्ये करतायत. पहिल्या बॉलवरती चौकार त्यांच्या बॅटमधून आला होता त्यांच्या विरोधामध्ये आणि त्यानंतर कमबॅक या ठिकाणी केला गेला. मॅडी स्ट्रायकिंगवरती आणि पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळला होता. 3 बॉल्स या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये झाला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती. इथून सरळ बॅटचा वापर त्या ठिकाणी केला गेला आहे. लॉंग ऑफमध्ये शतशक पोहोचतायत. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल या बॉलवरती. एकेवरतीच संतुष्ट व्हावं लागणार. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर चांगलं परिवर्तन स्वतःमध्ये घडून आणलंय. बरोबर लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. मागच्या 4 बॉलमध्ये शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी असतील. टायमरचा जर विचार केला तर आतापर्यंत 2 मिनिटे या ठिकाणी व्हायला आल्यात. बरोबर या बॉलवरती चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. उत्तुंग षटकार लॉंगॉनच्या बाहेर बॉलला फेकून दिलाय. षटकार या ठिकाणी येत असताना 6 धावा. थँक्यू. 12 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 5 बॉलचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती येतोय. शेवटचा बॉल असेल या ठिकाणी फर्स्ट ओव्हरमधील. चांगली गोलंदाजी झाली होती मागील काही चेंडूवरती परंतु त्यानंतर चांगला प्रहार त्या ठिकाणी केला गेला. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मनीष चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. आपल्या टीमसाठी आतापर्यंत जे योगदान त्यांनी दिले मैदानामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती एकंदरीत 13 या आकड्यावरती. 13 रन्स स्कोर करते लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचं केलं या ठिकाणी संपन्न झालंय आणि बरोबर 3 मिनिटे या ठिकाणी घेतली गेलेत पहिल्या षटकासाठी. चला घाई करा, जास्त वेळ दौडवू नका. षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती विजयला आपण पाहू शकतायत. सेकंड ओव्हरमध्ये टायमर या ठिकाणी ऑन आहे त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा नजर असणार आहेत. घाई करा शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव टीम कारण आधीच भरपूर उशीर तुम्ही केलाय. बरोबर 9:30चं टायमिंग होतं. तिथून 10:30ला या ठिकाणी सामने सुरू झालेत म्हणजे जवळजवळ आपण 1 तास शेड्यूलनुसार उशिराने आपण चालतोय त्यामुळे प्लीज घाई करा. विजय प्लीज लगेच आपण चेंडू हाताळून घ्यायचा आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतो या ठिकाणी.
इथून पहिल्याच बॉलवरती शॉट ऑन पुल केला गेला. मिड विकेटला शतषक आहेत. चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. घनश्याम त्या ठिकाणी होते आणि कालच्या दिवसामध्ये ते समोरच्या भूमिकेमध्ये सुद्धा होते. आज ऑन दी फील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाले. आपल्या टीमसाठी या ठिकाणी धावा वाचवल्यात. एकच धाव या बॉलवरती मिळते. धावसिंग जाऊन पोहोचेल फलकावरती. एकंदरीत 14 रन्स स्कोरवरती लागले गेलेत. आतापर्यंत 2 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मागच्या 2 बॉलवरती जर विचार केला तर 2 शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी केला गेला, परंतु शॉर्ट बॉलवरती धावा या ठिकाणी आलेल्या नाही आहेत. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गती तितकीशी नाही आहे, परंतु ज्या प्रकारे व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यावरती फलंदाज या ठिकाणी बीट करत असताना प्रत्येक विकेटसाठी आणि प्रत्येक कॅचसाठी 100 रुपयांचं कॅश प्राईज आदरणीय उमेशजी पाटील आणि आशिषजी करत मॅन फ्रॉम USA यांच्या मदतीतून कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग करण्यात टीमला अर्थातच शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव टीमला इथून विकेट या ठिकाणी आपण पाहू शकता जाताना पाहायला मिळतो. बॅट रिडिंग एज घेतली होती. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल स्पॉटला पिक करण्याचा प्रयत्न केला आणि तिथून आपली विकेट या ठिकाणी गमावलाय. पहिल्या बॉलपासून तो प्रयत्न या ठिकाणी सुरू होता, परंतु त्या ठिकाणी त्या प्रयत्नांना या ठिकाणी अपयश येते. फर्स्ट विकेट गॉन. पहिला धक्का या ठिकाणी लागलाय बॅट्समन आपण पाहू शकलात मॅडीच्या रूपामध्ये, तुषारच्या रूपामध्ये, मॅडी आवडत येस मॅडीच्या रूपामध्ये विकेट या ठिकाणी गेलाय. मॅडी सातत्याने संघर्ष करत होते. 5 बॉल फेस केले. 5 बॉलमध्ये फक्त 1 धाव आपल्या टीमसाठी बनवू शकले. नवीन बॅटर सुधीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला 3ऱ्या क्रमांकावरती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क होते आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा संधी मात्र नक्कीच थोडीशी होती, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वाईडिश होते. बॉल निघून जाईल गॅपमध्ये त्या ठिकाणी 1 बाउन्स सोडून रोप चौकार. विकेट किपरने जर कॅच पकडला तर 100 रुपयांचा कॅश प्राईज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आशिषजी पाटील आणि आशिषजी गरज आणि त्याचबरोबर उमेशजी पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाले. मागचा बॉल जर पाहिला तर गॅपमध्ये पाठवला होता. या बॉलवरती क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, परंतु 2 क्षेत्ररक्षकांमध्ये या ठिकाणी मिसअंडरस्टँडिंग झाली आणि त्याचे परिणाम सोसावे लागतात. चौकार या ठिकाणी आलाय. या चौकाराच्या सहाय्याने धावसिंग जाऊन पोहोचते फलकावरती. एकंदरीत 22 रन स्कोरवरती लागल्या गेल्यात. इथून विजय यांची आपण जर विचार केला तर पहिल्या काही चेंडूंवरती चांगली गोलंदाजी केली होती. मागचे दोन्ही बॉलचा जर विचार केला तर त्यावरती चौकार आलात. दोन षटकांचा इथून खेळ संपन्न झालाय मैदानामध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 22. बॉलिंग ट्रॅकवरती विकास आपण पाहू शकता. षटक क्रमांक 3 फेकण्याकरिता 4 षटकांचा मॅच आपण पाहतोय. टायमरचा जर विचार केला तर बरोबर 7 मिनिटे घेतले गेलेत आणि 53 सेकंदे आपल्याला पाहायला मिळत आहेत मागच्या 2 षटकांसाठी. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल चांगला पिक करण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांकडे अपील त्या ठिकाणी करतायत. आशेपूत नजरेने पाहिलं होतं, परंतु फलंदाजांचं त्या ठिकाणी लक्ष नाहीये. कुठली धाव या बॉलवरती येणार नाहीये. प्रत्येक कॅच आणि विकेटसाठी इथून शेअर मार्केट वाढले. 200 रुपयांचं कॅश प्राईज उमेशजी पाटील आणि आशिषजी करत मॅन फ्रॉम USA यांच्या मदतीतून आपण पाहू शकताय. या बॉलवरती मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला. लॉंगॉनला तसे आहेत. चेंडूला फील्ड करतील. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. मागील काही 2 षटकांचा जर विचार केला तर गोलंदाजी चांगली झाली. पहिल्या षटकामध्ये धावा येत होत्या. मॅडीची तिथून विकेट गेली आणि पूर्णपणे इथून धावा थांबल्या गेल्या. मागील 2 षटकांचा जर विचार केला तर तुषार आहेत एका बाजूला. सुधीर त्यांच्या बॅटमधून सुद्धा 2 चौकार आल्यात. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. इथून हे स्पिनचं जे साखळी या ठिकाणी पाहायला मिळते मैदानामध्ये त्याचं उत्तर या ठिकाणी नाहीये. 22च्या रूपामध्ये ही सिंगल या ठिकाणी पूर्ण केली गेले.
धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 24 रन स्कोर वरती राखला गेला. 3 बॉल्स खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. टायमर आपण पाहू शकतायत. आतापर्यंत जे 15 बॉल फेकले गेलेत त्या 15 बॉल्ससाठी 9 मिनिटे या ठिकाणी घेतले गेलेत. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लॉंग ऑफ प्रोटेक्शन आहे. एकच धाव या बॉलवरती मिळते. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. पूर्णपणे धावा थांबवल्या गेल्यात या षटकामध्ये. विकास त्यांच्याकडे जो अनुभव आहे तो एक्सपिरियन्स या ठिकाणी शेअर करत असताना सातत्याने फिरकीचा मारा ते मैदानाच्या आतमध्ये करतायत आणि आपल्या फिरकीवरती समोरच्या फलंदाजांना नाचवले. शेवटचे 2 बॉल. अजून एक चांगला बॉल. यष्टीरक्षकाचे हात चांगले चालले त्या ठिकाणी आणि इथून विकेट जाताना पाहायला मिळेल. त्या ठिकाणी अमीर सरांचा इशारा आलाय. पंचांचं बोट त्या ठिकाणी आकाशाकडे या ठिकाणी विसावलं गेलंय. सुधीरला या ठिकाणी पडदा लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. आदरणीय जागृतची किनी सरांना विनंती असेल प्लीज आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. 5 बॉलचा खेळ झाला या ओव्हरमध्ये. जर पाहिलं तर एक विकेट या ठिकाणी येताना पाहिले आणि फक्त 3 धावा या ओव्हरमध्ये आपण पाहिल्यात. विकास पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवरती. जबरदस्त गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल या ठिकाणी असेल 3ऱ्या ओव्हरमधील. आतापर्यंत टायमरचा जर विचार केला तर 11 मिनिटे या ठिकाणी घेतले गेलेत. मागील 17 बॉल फेकण्यामागे. प्लीज स्पीडअप करा कारण आज आपल्याला फायनलचे सामने सुद्धा खेळवायचे आहेत. आणि इथून पहिल्याच बॉलवरती काय जबरदस्त प्रहार त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मिड विकेटला बॉलला फेकून दिलाय. मिड विकेट सीमारेषा पलीकडे उत्तुंग षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 31. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि 31 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. कार्तिकजी पाटील, उमेशजी पाटील त्याचबरोबर आशिष जिगर त्यांच्याकडून आपण पाहू शकतात विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 मिनिटे आतापर्यंत आपण पाहू शकतात घेतले गेलेत मागच्या 3 षटकांसाठी. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 फेकण्याकरिता प्रदीपला आपण पाहू शकतायत. चौथं षटक फेकण्याकरिता दाखल झालेत गोलंदाजी मार्क वरती. फलकावरती लागले आहेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती प्रदीप आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 4th ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये एक मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती ठेवली गेली. शेवटच्या बॉलवरती षटकाराला आणि षटकाराच्या सहाय्याने पुन्हा एकदा आत्मविश्वास या ठिकाणी वाढताना पाहायला मिळाला. प्रदीप बॉलिंग ट्रॅक वरती स्लॉग ओव्हरमध्ये त्याच्यावरती नजर असणार आहेत. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी प्लंप या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बरोबर स्टंपच्या समोर आढळले. इम्पॅक्ट बरोबर मिडल स्टंपवरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि लेग बिफोर विकेटच्या रूपामध्ये अजून एक धक्का तुषारच्या रूपामध्ये गॉन. नवीन फलंदाज सूर्या आपल्याला पाहायला मिळतात. सूर्यप्रकाश आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती विकेट या ठिकाणी गेलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. इथून मिस अंडरस्टँडिंग झालंय. कॉलिंगचा भाव त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि इथून विकेट जाताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 धक्के या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गॉन.
नवीन बॅटर बाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि जे कॅश प्राईज आपण पाहू शकताय 200 रुपयांचं कॅश प्राईज प्रदीपसाठी आपण पाहतोय, जो LBWच्या रूपामध्ये विकेट घेतला गेला. ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय बॉल जाईल लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकच धाव या बॉलवरती मिळते. इथून जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर 1200 रुपयांचा कॅश प्राईज आपण पाहू शकतायत. कार्तिकजी पाटील, उमेशजी पाटील आणि आशिषजी गरत मॅन फ्रॉम USA यांच्या मदतून हे कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळते. इथून मिस टाइम स्ट्रोक होताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूरवरती आहेत. वॅकेट एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. 2 धावांचा कॉल आहे. मिसफील्ड त्या ठिकाणी झालाय आणि तिसरीचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी दाखवलाय. तिसऱ्या धावावरती विकेट या ठिकाणी जाईल आणि फलंदाजाला पळता लागणार आहे तंबूच्या आसराला. 2 धाव इथून ग्राह्य धरल्या जातील आणि दुहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 34. नवीन बॅटर अभय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. प्रदीपने जी गोलंदाजी स्लॉग ओव्हरमध्ये केली गेली त्याचा स्टँडर्ड त्याने दाखवून दिलाय. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शरीराचा वेध त्या ठिकाणी घेतला होता. बरोबर वीक झोन मध्ये गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. शेवटचा बॉल या ठिकाणी असेल. 34 धावांवरती या ठिकाणी गाडी थांबले चैनमान गावठण टीमची. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करावी लागली. 50 ते 60 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, परंतु तो प्रयत्न आतापर्यंत प्रदीपने त्या मेहनतीवरती या ठिकाणी पाणी फिरले. फुलटॉस बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. स्क्वेअर लेगला शतक येत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी झालाय आणि 3 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 3 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या फलकावरती 37 रन स्कोर करती लागल्या गेल्यात. 38 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलंय आणि मागच्या 4 षटकांसाठी या ठिकाणी आपण पाहू शकतायत रिव्ह्यू या ठिकाणी नाहीये. प्लेयरसाठी कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. फक्त पंचांना जर शंका आढळली तर ते पंच या ठिकाणी रिव्ह्यू घेऊ शकतात, कारण एकाच अँगलने आपण या ठिकाणी खेळवतोय. प्लेयर्ससाठी कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू या ठिकाणी नाहीये सुधीर. फक्त पंचांना जर शंका आढळली तर पंच या ठिकाणी रिव्ह्यू घेऊ शकतात. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या चैनमान गावठण टीम. अडतीस धावांचं टार्गेट समोर ठेवले गेले. चला नेक्स्ट मॅच रायपाडला जयदुर्ग टीमचा कॅप्टन आणि V24 तपस्या चंदन सर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे प्लीज आपण टॉस करूया. जयदुर्ग रायपाडा टीमचा कॅप्टन आणि V24 तपस्या.
आदरणीय सन्माननीय मंगेशजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत कंदरपाडा परिसरामधील एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. चला बदाम 11 चंदन सर टीमचे कॅप्टन आणि जयदुर्गा रायपाडा टीमचे कॅप्टन प्लीज टॉस साठी या लवकर. टॉस त्या ठिकाणी केला जाईल. उमेशजी पाटील आशिषजी घरात आपल्याला पाहायला मिळतात. कार्तिकजी पाटील मॅन फ्रॉम USA हॅट्रिक 6 साठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आपण पाहतोय आणि पर 6 साठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. चला मॅच स्टार्ट करा. नेक्स्ट मॅच दोन टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बदाम 11 चंदनचा टीमचं कॅप्टन आणि जयदुर्गा रायपाडा टीमचं कॅप्टन. प्लीज आपण टॉस या ठिकाणी यायचं आहे. पहिलं षटक फेकण्याकरिता सुधीरला आपण पाहतोय 38 धावांचं टार्गेट समोर ठेवले गेले. लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता जय गावडे आणि दुसऱ्या बाजूला विजय ही जोडी आपण पाहू शकता. तर फर्स्ट ओव्हरमध्ये सुधीर बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्ह या ठिकाणी करत असताना मिडॉनचा शतक पुढे येतोय. थोडीशी मिसफील्ड त्या ठिकाणी झाले. एकेरीवरतीच संतुष्ट लागणार आहे. जय गावडे आणि विजय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी करताना दिसेल या फर्स्ट ओव्हरमध्ये सुधीरला आपण पाहू शकतायत. 38 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे मैदानामध्ये 4 षटकांमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती सुधीर आपण पाहू शकतायत. पहिल्या बॉलवरती सिंगल आली त्यानंतर स्टॅकिंग होती. आता आपण पाहतोय विजयला एक बाहुबली आपल्याला पाहायला मिळतो या शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव टीमचा. दुसऱ्या बाजूला सुधीर आहेत. इथून येणाऱ्या 5 बॉलमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होईल याकडे सुद्धा लक्ष वेधित असणार आहे. पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी सूर्या. कुठलीही चुकी त्या ठिकाणी करत नाहीये. वाडेश लॉंगनला त्या ठिकाणी सॉफ्ट डिसमिसल. बॅट्समॅन आउट. चला बॅट्समन प्लीज थोडंसं वॉर्मअप करत मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. 2 बॉल्स केल्या ठिकाणी झाले आणि पहिल्याच बॉल फेस करत असताना इंडिव्हिज्युअली आपली विकेट या ठिकाणी गमावलंय बॅट्समन विजयने. विजयला थांबणं कुठेतरी गरजेचं होतं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. महेश आपण पाहू शकतायत. 3ऱ्या क्रमांकावरती 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. सुधीरला आपण पाहू शकतात बॉलिंग ट्रॅकवरती 38 धावा डिफेंड करायचे आहेत परंतु ते कुठल्या प्रकारचा दबाव त्याच्या चेहऱ्यावरती नाहीये. मागच्या 2 बॉलवरती ज्या प्रकारे त्याने गोलंदाजी आतापर्यंत केले महत्त्वाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात मैदानामध्ये. महेश आलेत. पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सॉफ्ट डिसमिसल. शॉर्ट पॉइंटला इथून कुठलीही चुकी झालेली नाहीये. आल्या पावली इथून परतावा लागणार आहे फलंदाजाला. महेश पाटील बिग विकेट गॉन. जयदुर्गा रायपाडा टीमचं कॅप्टन आणि बदाम 11 चंदनचा टीमचं कॅप्टन प्लीज आपण टॉस रिपोर्टिंग करायचे.
जयदुर्गा रायपाडा टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. बदामी इलेव्हन चंदनचा टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, प्लीज आपण टॉससाठी या. 3 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला मैदानामध्ये आणि 1 धाव फलकावरती लागले गेले. 2 धक्के आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. सुधीर यांचा जर विचार केला तर जी गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केल्या मैदानामध्ये मॅग्निफिसंट स्पेड सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. मागील 3 बॉलवरती ऑन हॅट्रिक बॉल या ठिकाणी आपण पाहू शकतायत. आतापर्यंत विश्वनाथ जाधवने या स्पर्धेमध्ये हॅट्रिक पूर्ण केले. पॅडवरती त्या ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला. पंचांकडे आशुभूत नजरेने पाहिलं होतं. 1च बॉलवरती मिळेल. सुधीरचं हे षटक आहे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या महत्त्वाच्या षटकामध्ये जी गोलंदाजी आतापर्यंत झाल्या मागच्या 4 बॉलमध्ये 2 धक्के आतापर्यंत दिल्यात या ओव्हरमध्ये आणि दोन्ही महत्त्वाचे धक्के होते. जयचा विकेट आणि महेशचा विकेट अत्यंत महत्त्वाचा होता. 4 बॉलचा खेळ ठिकाणी झाला. स्ट्रायकिंगवरती बॅटर पण पाहू शकतायत. आदरणीय आशिषजी गरत त्याचबरोबर उमेशजी पाटील, कार्तिकजी पाटील यांच्याकडून जो कॅच मागे घेतला गेला सूर्य यांच्या माध्यमातून त्याने 100 रुपयांचं कॅश प्राईज आपण पाहतोय. फुलटॉस बॉल ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न झाला होता. स्क्वेअरलेगले शतक आहेत. फॉर्मलिंग त्या ठिकाणी झालंय. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्या खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा या ठिकाणी घेतला गेला. दुसऱ्या बाजूला जर विचार केला सुधीर चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करतायत. त्यांना साथ देणं खूप गरजेचं आहे, परंतु ती फिल्डिंगची साथ मागच्या बॉलवरती मिळालेली नाहीये. 2 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या फलकावरती 4. शेवटचा आणि अंतिम बॉल या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या ओव्हरमधील सुधीरने जी गोलंदाजी केली ती अप्रतिम आतापर्यंत पाहायला मिळते, कारण 38 धावा या ठिकाणी डिफेंड करायचे आहेत. एक छोटी टोटल आपल्याला पाहायला मिळते, पण ती टोटल डिफेंड करत असताना बॅटल खूप मोठी असणार आहे. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पंचांकडे हलकी अपील या ठिकाणी केली होती. एंड ऑफ दी नो बॉल. पॉपिंग क्रीजचा हा नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. या शेवटच्या बॉलवरती एक मोठी चुकी या ठिकाणी केली. आता पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट. आता या फ्री हिटच्या बॉलवरती अशा प्रकारे धावा येतील याकडे लक्ष वेधत असणार. रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय जो डावा पाय आपल्याला पाहायला मिळतोय. जी लाईन आहे पॉपिंग क्रीजची त्यावरती बरोबर लँड झालाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 5 रन्स स्कोरवरती राखल्या गेल्यात. या षटकासाठी आतापर्यंत 5 मिनिटे घेतले गेलेत आणि 30 सेकंद आपण पाहतोय. प्लीज इथून काही करा. शिरगाव टीमचा जर विचार केला तर बरोबर त्यांनी 4 षटकं 18 मिनिटांमध्ये फेकली होती. वेळेचं बंधन जे होतं, जे रूल्स आपण पाहू शकतायत. इथून जर तुम्ही जास्त 1 सेकंद जरी जास्त घेतला तर तुमचा एक खेळाडू 38 सर्कलमध्ये 4थ्या षटकामध्ये घ्यावा लागणार आहे. फ्रीडच्या बॉलवरती एक मोठा प्रहार या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आणि बॉलला सरळ फेकून दिलाय. स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 11 आणि 200 रुपयांचं हे कॅश प्राईज आपण पाहतो या विकाससाठी. विजयने तो षटकार मारला आणि त्यासाठी हे 200 रुपयांचं कॅश प्राईज आपण पाहू शकतायत. 11 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 11 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. नो बॉल आला आणि तिथून जवळजवळ 7 धावांचं हे नुकसान आपल्याला पाहायला मिळालं. सर घाई करा जयनुमान गावठण टीम प्लीज. जवळजवळ आतापर्यंत 6 मिनिटे तुम्ही वेस्ट केलेत. प्लीज तुमचा इथून 12वा खेळाडू सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. जयनुमान गावठण टीम प्लीज स्पीडअप करा, कारण आमच्या आयोजकांवरती सुद्धा एक मोठी जबाबदारी आहे. आज जवळजवळ 11 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि त्या 11 सामन्यांचं शेड्यूल आपण पाहणार आहोत. त्यामुळे प्लीज काही करा, कारण इथून 9:30चं टायमिंग होतं, तिथून 10:30ला सामने सुरू झालेत. कुठेतरी वेळेचं बंधन जे आहे ते पाहणं आपली जबाबदारी आहे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते एकंदरीत 11 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये झालाय. षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता अभयला आपण पाहू शकतात बॉलिंग ट्रॅकवरती. सेकंड ओव्हरमध्ये तो इनॅक्शन मध्ये असणार आहे. इथून विजयासाठी जर विचार केला तर 27 धावांची गरज येणार 18 बॉलमध्ये. शेवटच्या बॉलपर्यंत चांगले प्रयत्न दाखवले होते, परंतु तिथून नो बॉल आला, एक्स्ट्रा बॉल आला. फ्रीडच्या बॉलवरती चढवलेला तो प्रहार आणि तिथून पुन्हा एकदा आत्मविश्वास द्विगुणित होताना पाहायला मिळतोय. इथून जर शिरगाव टीम ही मॅच जर जिंकले तर 1500 रुपयांचं कॅश प्राईज सिद्धांतजी परवे साहेब मॅन फ्रॉम USA यांच्या मदतीनं हे कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अभयचा रीड केलं होतं, बॅटरला फॉलो केला आणि त्यानंतर पिचिंग जी होती ती बरोबर पिचिंगवरती बॉल त्या ठिकाणी लँड केला होता.
चांगला बॉल त्या ठिकाणी हाताळला गेला. पहिल्या चेंडूची सांगता या ठिकाणी झाली. निर्धावच्या रूपामध्ये हा चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. 9.43च्या सरासरीने सध्या धावा येत आहेत आणि ह्या सरासरीने धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. इथून स्टेप आउट केलं जात आहे. ऑफसाईडला चिप शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. कव्हरला शतषक आहेत. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 12 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आता विजय आपल्याला स्ट्राईकमध्ये पाहायला मिळत आहेत. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला आहे आणि इथून जर विजय व्हायचं असेल तर विजयला ते विजयी बॅटिंग करावी लागणार आहे मैदानामध्ये. इथून अभयचा जर विचार केला तर मागील 2 बॉलवरती त्याने चांगली गोलंदाजी केली. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धक्के दिले होते, परंतु शेवटच्या बॉलवरती जी चुकी झाली तिथून कदाचित टर्निंग पॉईंट ठरू शकतो या मॅचचा. 38 धावा डिफेंड करायच्या आहेत. घाई करा अभय प्लीज. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये या ठिकाणी निघून गेलाय. मागच्या 3 बॉलमध्ये जी गोलंदाजी केली अभयने, चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. बरोबर लाईन आणि लेंथवरती तो गोलंदाजी करतोय. एक अद्भुत रसायन आपण पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच अभय मागील 3 बॉलवरती जी गोलंदाजी त्याने केली. समोर विजय आहेत, सेट बॅटर आहेत. चांगल्या धावा त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आल्यात. मागील काही बॉलवरती हा बॉल सुद्धा चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेला. अगोदर सॉफ्टमच्या बाहेर सफल झाले होते आणि तिथून जो बॉल डिलिव्हर्ड केला गेला, जो आत्मविश्वास या ठिकाणी पाहायला मिळाला गोलंदाज अभयचा, धाडस या ठिकाणी दाखवलं होतं. कारण ऑफस्टमच्या बाहेर सफल होऊन बरोबर स्टंपच्या वरून चेंडू या ठिकाणी डिलिव्हर्ड केला. चेंडू फेकून झाला आतापर्यंत 4. इथून हुक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. या बॉलवरती या ठिकाणी चांगल्याच धावा मिळतील. बॉलला फेकून दिलाय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. षटकार. याआधी सुद्धा तोच बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला होता, परंतु त्यानंतर विजयने या ठिकाणी इम्प्रुव्हमेंट केली गेली आणि त्यानंतर बॉल या ठिकाणी पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर. शेवटचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. अभय बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट ऑन पूल केला गेलाय. गॅप आहे मिड विकेटला आणि त्या गॅप मधून बॉलला क्लिअर केलाय. शेवटच्या बॉलवरती आला एक मोठा प्रहार आणि या चौकाराच्या साईडने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 22. काय करू बदाम 11 टीमच्या कॅप्टनला विनंती आहे प्लीज आपण टॉस साठी या. बदाम 11 टीमचा कॅप्टन प्लीज आपण टॉस साठी यायचं आहे. रायपाडा टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते एकंदरीत 22 रन्स स्कोरकडे लागले गेल्यात. पहिल्या 4 बॉलवरती वर्चस्व दाखवलं होतं गोलंदाजाने आपलं, परंतु त्यानंतरच्या 2 बॉलवरती या ठिकाणी जी कामगिरी या ठिकाणी बॅटरने केली ती अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 22-11ची सरासरी इथून गाठली गेले. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. टॉस सुद्धा आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. नितीनजी पाटील या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी बस आपण करूया टॉस. चला वेळ जास्त जातोय मैदानामध्ये. ज्या प्रकारे विजयने या ठिकाणी मैदानाच्या मध्ये बॅटिंग केले आणि ॲप्रिशिएट केले गेले विजयसाठी आपण पाहू शकतायत. उमेशजी पाटील यांच्याकडून शुभेच्छा आल्या त्यांच्यासाठी. या बॅटिंगसाठी त्यांनी या ठिकाणी प्रशंसा केली गेली आणि विजयने जो चौकार मारला त्यासाठी 200 रुपयांचा कॅश प्राईज उमेशजी पाटील मॅन फ्रॉम USA यांच्या मदतीतून आपण पाहू शकतायत. आज बक्षिसांची खऱ्याच जरूर आपल्याला पाहायला मिळेल. इथून स्विच इट करण्याचा प्रयत्न झाला होता. लेग कटर त्या ठिकाणी होता. लेग कटरचं उत्तर या ठिकाणी नव्हतं. तुषारला आपण पाहू शकता बॉलिंग ट्रॅकवरती. डॉट बॉल या ठिकाणी हाताळला गेला. मागच्या 2 षटकांसाठी बरोबर 11 मिनिटे या ठिकाणी घेतले गेलेत. फुलटॉस बॉल ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला खूप मोठी चुकी त्या ठिकाणी केलंय. एक सोपा झेल होता परंतु ऍक्टिव्ह नव्हते त्या ठिकाणी. मन विचलित या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 23 रन्स स्कोरकडे लागले गेलेत. आता स्ट्रायकिंगवरती विजय त्यांच्या बॅटमधून चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये झालंय. बदाम 11 वन द टॉस अँड इलेक्ट्रिक टू बॉल फर्स्ट. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय.
आदरणीय सन्माननीय यस मंडळाचे आपण पाहतोय नरेशजी पाटील साहेब अध्यक्ष आहेत या मंडळाचे. त्यांच्या या ठिकाणी शुभागमन होताना पाहायला मिळते. मी त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. 2 बॉलचा या ठिकाणी झालाय. 23 फलकावरती लागल्यात. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय. स्क्वेअर लेगला शतक पोहोचतायत. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार. 24 धाव फलकावरती लागल्यात. मागच्या 3 षटकांचा इतिहास जर आपण पाहिला तर पहिल्या 4 बॉलवरती चांगली गोलंदाजी होते आणि शेवटच्या 2 बॉलवरती पूर्णपणे की बॅकफुटला जातो संघ. अनुप जेवैती आपलं सुद्धा स्वागत आहे. त्यांच्या मदतीतून इंटरनेटची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली गेली. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहू शकताय तुषारला पहिल्या 3 बॉलवरती चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली आहे. इथून स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला आहे. शतक त्या ठिकाणी आहेत. कव्हरला डीपमधून पोहोचतायत. एक्स्ट्रा कव्हर एकच धाव या बॉलवरती मिळेल. वेलकम नरेशजी पाटील साहेब आपलं स्वागत आहे. या मंडळाचे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं शुभागमन या ठिकाणी होताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 25 स्कोर कडे राखल्या गेल्यात. आता इथून जर विचार केला तर शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. 4 षटकांमध्ये 38 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे शिरगाव स्पोर्ट शिरगाव टीमला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत राहिले, परंतु मागच्या 4 बॉलमध्ये तुषारने जे फिरकीचं जे जालं मैदानाच्या आतमध्ये टाकलंय ना ते अप्रतिम आतापर्यंत पाहायला मिळते. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एकच धाव या बॉलवरती लेग बायच्या रूपामध्ये मिळेल. शेवटचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. आता मॅचला मजा येणार आहे. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 12ची गरज आहे. हा 7 बाराचा उतारा जर पाहिला तर कोणत्या टीमच्या नावावरती होईल. हा 7 बारा जर पाहिला तर आपण पाहतोय यंदाच्या वर्षामध्ये मोस्ट ट्रेंडिंगमध्ये राहिलाय. अजून एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो का पाहायचा आहे. इथून स्टंपिंगच्या रूपामध्ये विकेट गेलाय. वाईट बॉल असणार आहे. एक्स्ट्रा रन इथून ऍड केली जाईल. स्टंपिंगच्या रूपामध्ये त्या ठिकाणी विकेट गेलाय. म्हणजे इथून 7 बॉल आणि 11ची गरज असणार आहे. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचं आहे. तुमच्याकडे फक्त इथून जर पाहिलं तर 40 सेकंद बाकी आहेत. त्या 40 सेकंदांमध्ये हा बॉल फेकणं अनिवार्य असेल. बॅट्समन प्लीज घाई करा. बॅट्समन लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचं आहे. बॅट्समन प्लीज लवकरात लवकर मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. तुमच्याकडे फक्त आता इथून 20 सेकंद बाकी राहिलेत. शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होत आहेत. 12 सेकंद या ठिकाणी बाकी आहेत. 10 सेकंद आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावरती लागले गेले 27. इथून आता 7 बॉल आणि 11 रनची गरज. 7-11चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती तुषार या ठिकाणी दाखल होत आहेत. शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. प्रथमेश लेफ्टी बॅटर आपण पाहू शकतायत. ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एंड ऑफ दी 3rd ओव्हर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 28. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 10 रनची गरज आहे. इथून आम्ही टायमर्सवर लावलं गेलं होतं, परंतु बॅट्समन या ठिकाणी थोडेसे लेट केले. त्यामुळे इथून त्यामध्ये फिल्डिंग आणि टीमचं कुठल्याही प्रकारची चुकी या ठिकाणी नाही आहे. 6 बॉलमध्ये 10ची गरज आहे, परंतु फिल्डिंग करणारी टीम जयनमन गावठण टीम प्लीज घाई करा. जास्त उशीर या ठिकाणी होतोय आणि आजचे सामने जर पाहिले तर आपल्याला वेळेवरती पूर्ण करायचे आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये टीम मीटिंग करणं तितकंसं गरजेचं नाही आहे. 6 बॉलमध्ये 10 रनची गरज आहे. प्रथमेश साठी एक कॅश प्राईज या ठिकाणी पण कॅश प्राईज नाही आहे या ठिकाणी. शुभेच्छा या ठिकाणी दिल्या गेल्यात. आपण पाहू शकतात उमेशजी पाटील मॅन फ्रॉम USA यांच्याकडून ह्या शुभेच्छा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचा कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळते प्रथमेशसाठी. 6 बॉलचा खेळ बाकी आणि 6 बॉलमध्ये इथून विजयासाठी 10 रनची गरज आहे. 38 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली कामगिरी झाली होती, परंतु 3ऱ्या षटकामध्ये तुषारने जी गोलंदाजी केली ती अप्रतिम राहिली. कारण त्यामध्ये इकॉनॉमिकल स्पेल त्यांचा राहिला. त्यामध्ये एक विकेट सुद्धा त्या ठिकाणी मिळाला आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर 3-4 सिंगल येताना पाहायला मिळाला आणि एक एक्स्ट्रा रन आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होत आहेत
पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सुद्धा गोलंदाज त्या ठिकाणी जीवाची आकांक्षा करतायत, परंतु तिथपर्यंत पोहोचणं पॉसिबल नाहीये. 2 धावा या ठिकाणी बॉलवरती येत आहेत. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी 2 धावा घेण्याचा मानस त्या ठिकाणी दाखवला. प्रथमेश स्ट्रायकिंगवरती आहेत आणि उमेश पाटील यांच्याकडून शुभेच्छा त्यांच्यासाठी आल्यात आणि 200 रुपयांचं कॅश प्राईज पर 6 साठी आपण पाहतोय. आता 5 बॉलमध्ये 8 रनची गरज आहे. 30 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॉलिंग ट्रॅकवरती जर पाहिलं तर राकेशच्या हातामध्ये इथून एक खूप महत्त्वाचं षटक या ठिकाणी हाताळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती असणार आहे. 5 बॉल आणि विजयासाठी 8 रनची गरज असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती राकेश दाखल होत आहेत. लेफ्ट आर्मवरती विकेटने असतील. समोर प्रथमेश आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट, एक्सपिरियन्स वर्सेस टॅलेंट. या बॉलवरती मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाज येत आहेत की शतरक्षक त्या ठिकाणी आल्यात आणि कुठलीही चुकी केलेली नाहीये. चांगली बॅटिंग करणं गरजेचं होतं, परंतु इथून आपली विकेट गमावलाय. अजून एक विकेट. थँक्यू डीजे. एक कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळते आदरणीय सिद्धांतजी बर्वे साहेब यांच्या मदतून मॅन फ्रॉम USA विनिंग शॉटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज आपण पाहू शकतायत आणि खास करून USA वरून या ठिकाणी शुभेच्छा आल्यात शिरगाव टीमला. आता इथून विजयासाठी जर विचार केला तर 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 8 रनची गरज आहे. फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले जय घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता 4 मध्ये 8 बनवायचे आहेत. पुढची मॅच सुद्धा तितकीच इम्पॉर्टंट आहे, परंतु सध्या तरी जो मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतदार स्थितीमध्ये आहे. 4 बॉल आणि 8 रनची गरज आहे मैदानामध्ये. जीत कर दिखा नाही उनको जिन्होंने मेरे हार का इंतजार किया है. 4 बॉल आणि 8 रनची गरज आहे. राकेश जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये जातोय, प्लीज काही करा. इथून चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विकेट सॅक्रिफाईस करण्याच्या ठिकाणी भाग पडलाय, कारण विजयला हवी स्ट्राईक. विकेट या ठिकाणी जातोय. बॅट्समन आउट. चला नवीन बॅटर प्लीज लवकरात लवकर मैदानामध्ये पोहोचायचं आहे. जास्त वेळ या ठिकाणी जातोय. नवीन बॅटर. इथून जर शिरगाव टीम विजयी होते तर 1000 रुपयांचं कॅश प्राईज उमेशजी पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. मॅन फ्रॉम USA. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना दीपक आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत आता 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 8 रनची गरज. मागच्या 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट आतापर्यंत मागच्या 3 बॉलमध्ये त्यांना पाहिल्यात. पहिला सामना या ठिकाणी रंगतदार स्थितीमध्ये, रोमांचक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि इथून शेअर मार्केट वाढलंय. षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल आणि 8 रनची गरज. फुल टॉस बॉल ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. मिड विकेटला शतक घेत आहे. चांगले शतक त्या ठिकाणी झालंय. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रनआउटच्या रूपामध्ये विकेट या ठिकाणी जाताना पाहायला मिळेल. आता इथून विजयासाठी 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 7ची गरज. काय सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चला बॅट्समन प्लीज, जास्त वेळ जातोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये घनश्याम आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 7 रनची आवश्यकता. 2-7 इथून 7 द्यावी लागणार आहे घनश्यामला विजयला. दुसऱ्या बाजूला राकेशने जी गोलंदाजी केली त्याला इथून जबरदस्त आपण पाहू शकता प्रतिसाद मिळाला. 2 बॉल 7ची गरज. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बिग विकेट. या मॅच मधली सर्वाधिक मात्र या ठिकाणी महागडी विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. मोस्ट एक्सपेन्सिव्ह विकेट, प्राइसलेस विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आता 1 बॉल 7ची गरज.
नवीन बॅटर प्रदीप मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. प्रदीपने जी गोलंदाजी स्लॉ कोरमध्ये केली होती आणि त्याच धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 31 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 38 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये 22 झाल्या होत्या. तिथून जर विचार केला तर पूर्णपणे जी गोलंदाजी राहिली ती वर्चस्व दाखवलं जयनुमान गावठण टीमने. आपला आता 1 बॉल 7ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. जर सामना जिंकून दिला तर 2000 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी आपण पाहतोय. शेअर मार्केट सातत्याने वाढते परंतु दुसऱ्या बाजूला शिरगाव टीमचं मार्केट ते या ठिकाणी खाली येत चाललंय. 1 बॉल 7ची गरज आहे. कुठेतरी या बॅट्समन आपण पाहिलं तर विजयची विकेट खूप महत्त्वाची होती. त्यांची विकेट तिथून गेले आणि एक लांब श्वास घेता आलाय. या बॉलवरती यू मिस आय विल डेफिनेटली हिट. लेग स्टंप दाखवली आणि लेग स्टंप वाकवली आणि या ठिकाणी आपण पाहू शकतायत सेलिब्रेशन पहा जयनुमान गावठण टीमचं. कारण खूप महत्त्वाचा सामना होता. 38 धावा डिफेंड करत असताना ती यशस्वी चेस या ठिकाणी पाहायला मिळाली नाहीये. डिफेंड केल्या गेल्या 38 धावा. कॉंग्रॅच्युलेशन्स जयनुमान गावठण टीम. अभिनंदन.